तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. लिफ्टमध्ये आहोत. आज आहे ट्यूजडे आणि आता 8:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे, रात्रीचे. आणि मंदार जस्ट ऑफिसमधून आले आणि जवळच्याच प्रीस्कूलमध्ये आम्ही ॲडमिशनसाठी आर्वीला बघतो आहे. तर तिथे आम्ही आलो होतो की एका बिल्डिंगमध्ये. पण तिथे आल्यावरती समजलं की रिसेंटली ही प्रीस्कूल ना दुसऱ्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालेली आहे. आम्ही गुगलवरती जो ॲड्रेस आम्हाला दाखवला ना त्या ॲड्रेसनुसार या ठिकाणी आलो होतो. पण आता आम्ही त्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जात आहोत. चला तर मग चालता चालता अबुधाबीमध्ये आम्ही राहत असलेल्या आजूबाजूचा एरियासुद्धा दाखवते आणि त्याबद्दल थोडंसं सांगते सुद्धा. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की अबुधाबी ही UAEची कॅपिटल सिटी आहे. हमदान स्ट्रीट, खलिफा स्ट्रीट, कॅपिटल पार्क हे सर्व आमच्या आजूबाजूला असलेल्या एरियाची नावं आहेत. आणि या एरियामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी जवळपास मिळतील. खूप साऱ्या रेसिडेन्शियल कमर्शियल बिल्डिंग्स, फार्मसी, सुपरमार्केट, सलोन, बकाला म्हणजे आपल्याकडे भारतात जसे छोटे छोटे जनरल स्टोर्स असतात ना त्याला इथे बकाला म्हणतात. असे तुम्हाला भरपूर बकाला इथे बघायला मिळतील. इथल्या लोकल म्हणजेच अरेबिक लोकांचे टेलर, बेकरीज असे बरेच शॉप्स बघायला मिळतील. ही समोर असलेली मशरेक बँक आहे आणि अजून इतर बरेच एरिया आहेत जे हळूहळू मी नक्की एक्सप्लोअर करून दाखवेन. आणि आता तुम्ही पाहू शकता इथून आम्ही क्रॉस करताना येणाऱ्या सर्व गाड्या या थांबल्या आहेत. फ्री राईड जो लेन असतो ना तिथून पेडेस्ट्रियन जर चालत असतील तर गाड्या थांबतात आणि पेडेस्ट्रियनला पहिला क्रॉस करू दिलं जातं. आणि बाकी जे सिग्नल्स असतात मोठमोठे तिथे तर आपल्याला सिग्नल फॉलो करावे लागतात. इथे माझ्या लेफ्ट साईडला तुम्हाला युनायटेड अरब बँकची बिल्डिंग दिसेल. इथे राईट साईडला दमन फार्मसी आहे. त्या बाजूला समोर मेडिसिना फार्मसी. तर मी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच फार्मसी आहेत, बरेच हॉस्पिटलच्या बिल्डिंग्ज आहेत. इवन आपल्या इंडियन काही बँकसुद्धा तुम्हाला इथे दिसतील. बँक ऑफ बरोदा, ॲक्सिस, HDFC वगैरे. बरेचसे ज्वेलरी शॉप्स आहेत. आपल्याकडे जे आहेत त्यापैकी तनिष्क, दमास आणि इतर सर्व बरेच आहेत. आणि अगदी थोड्या थोड्या अंतरानंतर तुम्हाला बऱ्याच मॉस्क दिसतील. दुबई आणि अबुधाबीतला सर्वात मोठा फरक म्हणजे दुबईमध्ये मेट्रो आहे तर अबुधाबीमध्ये नाही. आणि अबुधाबीमध्ये तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या सर्व फक्त बिल्डिंग्सच दिसतील. आता आम्ही पोहोचलेलो आहोत प्रीस्कूलच्या बिल्डिंगमध्ये. तर सर्वात पहिल्यांदा वरती जाऊन आता एन्क्वायरी करून घेतो. इथे तुम्हाला बऱ्याचशा प्रीस्कूल्स आणि अदर ॲक्टिव्हिटीज क्लासेस अशा बिल्डिंग्समध्ये दिसतील. आणि इथल्या सर्व नर्सरीज, प्रायव्हेट स्कूल, हायर एज्युकेशन हे सर्व ॲडेकच्या अंडर मॅनेज होतं. ॲडेकचा अर्थ काय ते सुद्धा सांगते. तर अबुधाबी डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड नॉलेज. आणि ॲडेकच्या अंडर सर्व स्कूल्सचं पॉलिसीज, लायसन्सिंग आणि सर्व रेग्युलेशन्स येतात. तर जस्ट आता मी बाहेर पडलेलो आहोत प्रीस्कूलमधून आणि छान आहे, सेटअप वगैरे छान आहे. आम्ही संपूर्ण बघितलं. बऱ्यापैकी आपण सर्व प्रश्न विचारले. बरोबर ओके वाटतंय म्हणजे हां चांगलं वाटतंय असं बोला. ओके वाटलं, अचानक बोलले ओके वाटतंय. तुम्ही बोलले आता ओके वाटलं का असं म्हणाले. व्यवस्थित आहे. हां म्हणजे जितकं आम्ही रेफरन्स जे ऐकलेत रिव्ह्यूज तर ते चांगलेच आहेत. आणि मेन इकडचं क्लायमेट बघता मुलांना जवळ स्कूल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणजे बोलतात ना 2 मिनिटाचं वॉकिंग आहे. राईट, 2 मिनिटाचं वॉकिंग आहे बिल्डिंगपासून, घरातून निघाल्यापासून या प्रीस्कूलपर्यंत. आणि नॉर्मली इकडे फीज जास्त असतात भरपूर. 2 पेअर्स ऑफ युनिफॉर्म प्लस 1 जॅकेट इज फॉर 200 दिराम म्हणजे ऑलमोस्ट 4,000 ते 4,500 रुपये. मंथली फीज जी आहे ती दिराममधून इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट केली तर आता जो तो इंटरमिडिएट क्लासला जाणार म्हणजेच नर्सरी बोलू शकता तुम्ही, तर त्याची 13,000 ते 14,000 एवढी मंथली फीज आहे. तर इथे फीज तेवढ्याच आहेत. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे कसं असतं प्रीस्कूल, नर्सरी, ज्युनियर, सिनियर. तर इथे ज्युनियर आणि सिनियरला KG1 आणि KG2 बोललं जातं. लोअर KG किंवा अप्पर KG असं सुद्धा बोललं जातं. आणि मग मोठ्या स्कूलला मुलं ग्रेड 1 पासून जातात. तर नॉर्मली इथे कसं आहे तर आम्ही राहतो ते सिटीमध्ये आहे. नॉर्मली आपण सिटीमध्ये राहतो इथे. आणि ज्या स्कूल्स आहेत चांगल्या ते ब्राईट रायडर्स, ग्लोबल, त्याच्यानंतर अबुधाबी इंटरनॅशनल स्कूल, ह्या सगळ्या ना सिटीपासून खूप लांब आहेत. मुलांच्या सकाळी 6:15 6:30ला बसेस असतात इथून स्कूलच्या. आणि दुपारी 3 3:30पर्यंत मुलं घरी येतात कारण जवळजवळ 1 तास त्यांना पोहोचायला लागतो घरी.
बसने, असं मी ॲव्हरेज टायमिंग सांगते आहे तुम्हाला. तर इतकं जास्त ट्रॅव्हलिंग असतं मुलांचं इकडे स्कूलला, आणि स्कूल फार लांब आहेत सिटीपासून. आणि सिटीमध्ये ज्या स्कूल्स आहेत ना त्या ब्रिटिश आहेत. त्याच्याशिवाय ज्याची फीस पण खूप जास्त असते. आणि आपण नॉर्मली CBSE बोर्डला इंडियन स्कूलमध्ये आपण टाकण्याचं प्रिफर करतो मुलांना, त्याच्यामुळे. आणि चांगल्या स्कूल्स ह्या सिटीपासून लांब आहेत, त्याच्यामुळे मोस्टली मुलं तिकडे जातात. पण आता आम्ही आर्विकसाठी सप्टेंबरपासून इथे ॲडमिशन स्टार्ट होतात फॉर द नेक्स्ट इयर. सो आम्ही आता सप्टेंबरपासून आर्विकच्या नेक्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी स्टार्ट करणार आहोत. आता सध्या इथे वॅकेशन चालू आहे, त्याच्यामुळे स्कूल्स न्यू ॲडमिशन्स घेत नाहीत. आता आम्हाला त्या साईडला जायचं आहे. म्हणजे माझी बिल्डिंग या बाजूला आहे रस्त्याच्या, तर त्या बाजूला आम्हाला डे टू डे आणि लुलू वगैरे सर्व आहे. मग अशी मी फ्री राईट लेन क्रॉस करताना गाड्यांसाठीच असलेला नियम सांगितला, तो म्हणजे पेडेस्ट्रियनला पहिला क्रॉस करून द्यायचं. पण त्याचबरोबर मोठ्या सिग्नलला आपल्यासाठी असलेला रूलसुद्धा लोक तितक्याच गांभीर्याने फॉलो करतात, हे मी तुम्हाला दाखवते. आपल्यासाठी ग्रीन सिग्नल येईपर्यंत लोक अजिबात रस्ता क्रॉस करत नाहीत. त्यामुळे इथे रस्ता क्रॉस करताना तुम्हाला लोकांची नेहमी झुंबड दिसेल, जे ग्रीन सिग्नलसाठी वाट पाहतात, अजिबात रूल न मोडता. कारण इथे नियम त्याचसाठी बनलेले आहेत, प्रत्येकाने फॉलो करण्यासाठी. आणि जर ते कोणी फॉलो केले नाही तर त्याची शिक्षा त्याला मिळतेच, ज्याच्यामुळे त्याला पुन्हा तसं करण्याची बुद्धी येत नाही, किंवा त्याला बघून दुसरं कोणीही करण्याची हिंमत होत नाही. समोर जे गिफ्ट कलेक्शन असं दिसत आहे, तर असे बरेच शॉप्स जिथून बरेचसे शॉपिंग करण्याचं प्रिफर करतात जर कोणाला काही गिफ्ट्स द्यायचे असतील तर. इथे मागे तनिष्क आहे. आता मी आलेलो आहोत डे टू डेला. याआधी माझ्याकडनं तुम्ही डे टू डे हा वर्ड बऱ्याचदा ऐकला असाल. तर डे टू डे हे हायपर मार्केट आहे, ज्याची चेन संपूर्ण UAE आणि ओमानमध्ये सुद्धा आहे. इथे तुम्हाला अंडर वन रूफ घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, ग्रोसरी, हाऊसहोल्ड आयटम्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्लोथिंग वगैरे असं सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतं. तुम्हाला जर बल्क क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर तसं तुम्ही घेऊ शकता. दुबईला असताना सुद्धा आम्ही ज्या डे टू डेला जायचो, जे घरापासून फार लांब होतं, पण ज्यावेळी आपण नवीन घरामध्ये राहण्यासाठी जातो आणि घरातल्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला खरेदी करायच्या असतात, त्यावेळी लोक प्रिफर करतात डे टू डेला जाणं. संपूर्ण UAEमध्ये तुम्हाला इतके जास्त सुपर मार्केट दिसतील, पण डे टू डे हे असं सुपर मार्केट आहे की जिथे तुम्हाला अंडर वन रूफ इतक्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, विथ क्वालिटी आणि अफोर्डेबल प्राइसेसला. आणि आता अबुधाबीला शिफ्ट झाल्यापासून ही डे टू डेची ब्रांच अगदी आमच्या बिल्डिंगच्या अपोजिट आहे, जी ग्राउंड+2 फ्लोअरची आहे. आज मी आलेली आहे काही 3 ते 4 गोष्टी खरेदी करण्यासाठी, कारण लास्ट विकेंडलाच आम्ही भरपूर शॉपिंग केलेली आहे लुलू सुपर मार्केटमधून. आता आम्ही आहोत लिफ्टमध्ये आणि आम्ही जातो आहे फर्स्ट फ्लोअरला, जिथे आम्हाला बकेट आणि काही टॉयलेटरीज आयटम घ्यायचे आहेत घरासाठी. कारण माझ्या घरी आहे ना, मी गेल्या 3 ते 4 दिवसापासून क्लिनिंगसाठी आहे ना एक दीदी ठरवलेली आहे. ती दररोज येऊन मला सर्व क्लिनिंग करून देते. तर तिला काही क्लिनिंगसाठी गोष्टी हव्या आहेत, जसं बकेट वगैरे, तर ते सर्व घेण्यासाठी मी आज आलेली आहे. आणि लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर जवळच्या कुठल्याही सुपर मार्केटमधून जर प्लांट्सच्या किमती बघाल तर एवढेसे छोटे प्लांट्स 24 दिरामला आहेत. आणि म्हणूनच लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की जर इथे कोण राहत असेल आणि जर बऱ्यापैकी जास्त प्लांट्सची खरेदी करायची असेल तर नक्कीच मीना मार्केटला जा तुम्ही, कारण किमतींमध्ये बराच फरक आहे. आणि आता फिरता फिरता मी तुम्हाला डे टू डेची बरीचशी सफर करून देते. बरेचसे सेक्शन आहेत, पण जितक्या सेक्शनमधून मी आता जाते आहे ना, तिकडच्याच काही गोष्टी तुम्हाला दाखवते, कारण खूप मोठं आहे आणि इतकं पॉसिबल नाही. तर ज्या ज्या सेक्शनमधून मी पास होते ना, तिकडचे सेक्शन्स तुम्हाला मी दाखवते. आणि इथे तुम्ही कधीही याल तरी तुम्हाला इतकाच क्राऊड दिसेल, कारण लोक इथे आवडीने शॉपिंग करत असतात. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकाल की UAEमध्ये जर तुम्ही कुठेही राहताय आणि तुमच्या घराजवळ अगदी डे टू डेची एखादी जरी ब्रांच आहे तरी ते सोन्याहून पिवळं, कारण इथे शॉपिंग करणं लोक खूपच पसंत करतात. कारण प्रत्येक वस्तूंचे इतके सारे ऑप्शन्स इथे असतात. अगदी घरातले कर्टन, रॉड्सपासून सर्व जी घराची खरेदी असते ना, ती इथूनच आम्ही केली होती. मी म्हटल्याप्रमाणे दुबईची जी ब्रांच आहे ना डे टू डेची, ती संपूर्ण एक मोठी बिल्डिंग आहे. आणि आता मी फिरता फिरता तुम्हाला जेवढे पण सेक्शन्स दाखवते त्यावरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की इकडे किती आणि काय काय वस्तू मिळतात. इथे शॉपिंग करणारा क्राऊड हा मिक्स आहे, इंडियन, अरेबिक, फिलिपिनो आणि इतर बाकी. तर इतक्या मोठ्या प्रमाणात
प्रत्येकाला लागणाऱ्या वस्तूंचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळतं. आज आम्ही ज्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी आलो होतो ना, त्यासुद्धा आमच्या ऑलमोस्ट घेऊन झालेल्या आहेत आणि काही एखाद दुसरी वस्तू राहिली आहे ते बघतोय आता. इथल्या बऱ्याचशा सुपरमार्केटमध्ये तुम्हाला आपले इंडियन ब्रँड्स इझिली अवेलेबल दिसतील, पण इकडच्या लोकल ब्रँड्सच्या कंपॅरेटिव्हली त्यांच्या प्राइसेस जास्त असतात इम्पोर्ट कॉस्ट ॲड होऊन. आणि इथे तुम्ही बघू शकतात कार्पेटचं किती मोठे आणि वेगवेगळे प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळतील, कारण इथे अरेबिक लोकांच्या घरात आणि इतर बऱ्याच लोकांच्या घरात तुम्हाला नेहमीच कार्पेट दिसतील. आता मी आलेली आहे व्हेजिटेबल सेक्शनला आणि तुम्हाला दिसेलच इथे कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या मिळतात. इथे तुम्ही कोणत्याही सुपरमार्केटमध्ये जा, आलं आणि लसूण हे 2 प्रकारचे इथे मिळतात, इंडिया आणि चायनाचे. सांगितलं जसं एकदम छोट्या छोट्या झुडझुड्या असतात, 1 ग्रामला. सर्व हर्ब्सच्या कोणतेही हर्ब घ्या तुम्ही, कोथिंबीर, पार्सली वगैरे सर्व आहे, पालक वगैरे सर्व. इथे खाली स्टेशनरी आयटम्स ऑफरमध्ये ठेवलेले आहेत. मुलांना लागणाऱ्या नोटबुक्स आणि इतर सर्व, म्हणजे जर बड्डेसाठी रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर बल्कमध्ये शार्पनर्स, इरेझर वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथे हा नोटबुकचा बंडल 9 दिराम म्हणजेच 200 रुपयाला आहे. आणि हा आजूबाजूला ग्राउंड फ्लोअरचा ग्रोसरी सेक्शन आहे. आपला इंडियन आशीर्वाद आटा, लागणारी कडधान्य, मसाले, खडे मसाले, ड्राय फ्रूट्स, अगदी सुकी मच्छीपासून इथे बऱ्याचशा सुपरमार्केटमध्ये तुम्हाला सर्व अवेलेबल असतं. आणि इथे असे बरेचसे डबे आहेत ज्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल कशात तरी डीप करून ठेवलेले आहेत, बहुतेक तरी विनेगर असावं. तर इथे तुम्हाला बऱ्याचदा दिसेल इथेही लोक ना कुठेही नमाज पढतात. तुम्हाला स्ट्रीटवरून जाताना दिसेल कुठेही आजूबाजूला ना नमाज पढताना दिसत असतात. तर आता घरी पोहोचतोय, आता जेवायचं आहे. जेवण मी करून ठेवलं होतं, त्या दिवशी जी कोथिंबीर वडी केली त्यातला एक पीस पूर्ण बाकी आहे ना, तर तो आता मी फ्राय करते. बाकी वरण भात, फरसपीची भाजी, चपाती असं सर्व स्वयंपाक मी करून ठेवला होता दुपारीच, कारण आमचं ठरलं होतं आज संध्याकाळी आर्विकच्या ॲडमिशनसाठी जायचं आहे आणि तिथून मग आता काही वस्तू आणण्यासाठी, त्यामुळे ते करूनच ठेवलं होतं. तर आता आम्ही घरी पोहोचतो आहे, मग जेवू आणि मग रिलॅक्स होऊ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी बाय बाय. काळजी घ्या, काळजी घ्या. बाय. छान खा प्या. खा, छान पिया. खा आणि वेगळं पिया, काय पिया त्यालाच माहिती. तर पालथी त्यानेच घेतली आहे, मम्मा मलाच पकडायचे. खाली नको घासू बाबू. तर ऑलरेडी एक बकेट आहे इथे, काय एक्स्ट्रा आपण घेत नाही, सगळं गरज नाही पडत. एक बकेट आहे ना ती क्लीनरला द्यायची आहे, जी आता मी यूज करतो आहे. आणि त्याच्यामुळे मग ही एक एक्स्ट्रा बकेट आम्हाला आणली, कारण लहान मुलांना आंघोळ घालायला आपल्याला बकेट पाहिजेच असते. त्यामुळे आता पोहोचलो आहोत. तसा आमचा हा कॉरिडॉर आहे. त्या कॉर्नरला अजून एक महाराष्ट्रीयन फॅमिली आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि असं आम्ही 2 महाराष्ट्रीयन आहोत. बाकी इथे आजूबाजूला कोण राहतं, इथे कोणाला कोणाचा पत्ता नसतो, कोण आजूबाजूला राहतो. अजूनसुद्धा या बिल्डिंगमध्ये महाराष्ट्रीयन आहेत, सर्व मिक्स आहेत. खूप मोठी आहे, 16 फ्लोअरची आहे ना, 16 की 18 फ्लोअरची बिल्डिंग आहे. कधी संबंध घेत नाही वरती जाण्याचा. इव्हन आजूबाजूला कोण राहतं ते फक्त येता जाताना समजतं, खूप जास्त समजत नाही. फक्त सर्व असं येताना हाय हॅलो होतं इतकंच. तर जस्ट आता घरी पोहोचलेलो आहोत. स्वयंपाक रेडी आहे. वरण भात, भाजी, चपाती, कोथिंबीर वडी पटापट फ्राय करते आणि जेवून घेतो, फ्रेश होते पहिल्यांदा. आणि ही मशीन घेतलेली आहे मी. तर बऱ्याच जणांना माहिती असेल ह्याच्यामध्ये स्टीलसुद्धा येतं, पण सध्या मी इथे प्लास्टिकचीच घेतलेली आहे, कारण खूप जास्त मला हेवी घ्यायची नव्हती. सध्याच्या माझ्या गरजेनुसार एवढी मला इनफ आहे.
त्यामुळे ही घेतली ब्लॅक अँड डेकरची. आणि या मशीनबद्दल मी नक्कीच नंतर सांगेन, रिव्ह्यू वगैरे सर्व शेअर करेन. जर कोणाला घ्यायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे, घेऊ शकता. सध्या मी यूज करते आणि मग तुम्हाला सांगेन. बऱ्याच दिवसापासून मला घ्यायचं होतं, व्हिपिंग क्रीमसाठी घ्यायचंच होतं बिटर. तर म्हटलं की असंच घेऊया ज्याच्यामध्ये आटा पण होतो. तर ते सर्व नंतर मी तुम्हाला दाखवणार आणि सांगणार आहे. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. आजच्या इव्हनिंगचं रुटीन तुमच्याशी शेअर केलं आणि आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.